तर पोट्टे गर्दी कायसाठी झाली आणि जो गड्डा कायसाठी खोनला आणि ती ताई त्या गड्ड्यात कायसाठी गेली. तर पोट्टे मी आपल्या सर्वांचा राजगाव अंडे सगळे मनापासून जय शिवराय. तर पोट्टे सकाळी झोपेतून उठून सीधा निघालो वावरात जायसाठी, कारण आपल्या गावाला खड्डे नाही. वावरात जायच्या पहिले पेट्रोल पंपावर आलो 100 रुपयाचं पेट्रोल टाकून दिलं. इथून आलो डायरेक्ट वावरात. पहिले तर टी शर्ट घातली कारण ते शर्ट खतानं लय खराब झालं असतं. मग कॉट काढले खिशातून दिले कानात टोचून. मग ओटी बांधली, ओटीत खत घेतलं आणि केलं फेकणं चालू. आपला गहू कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. खत फेकणं झाल्यावर डायरेक्ट गेलो धरणावर गेल्यावर पहिले तर तोंड धुतलं मग हात पाय धुतले. मग टी शर्ट काढली शर्ट घालून घेतलं. मग डायरेक्ट निघालो घरी जासाठी. नंतर सौरभदा शिबुदान मी निघालो आम्ही सर्कस पाहायसाठी. तिथे जाऊन पाहिलं तर एका काकाच्या छत्यावर गोटा होता आणि एक काका त्या गोट्यावर होतोळा मारायला. ते मी म्हटलं काय होते रे बा आता. लेकिन 1 सेकंड तेवढ्यातच हे त्या गड्ड्यात गेली. समाधीच घेतो म्हणे अर्ध्या घंट्यासाठी. त्या समाधीवर टाकली ना मग आपल्या शंकरदानं माती. तिकडे हातात डायनोसॉर सारखी तोंडातून आग काढून राहिलता. सगळं झालं ना गणेश दा म्हणे मी गाणंच म्हणतो म्हणे आता त्याचं गाणं आहे का. आजचा ब्लॉग कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा. ब्लॉगला नवीन असाल तर लाईक शेअर फॉलो करून टाका. जय श्रीराम.